ज्वारीचे फुलके आणि सोबतच मेथीची भाजी रेसिपी पाहणार आहोत. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. तर हे ज्वारीचे फुलके पहा ना, किती मस्त फुललेत, मस्त टम्म फुगणारे ज्वारीचे फुलके. त्या थंडीमध्ये अगदीच संध्याकाळचा असा मेनू, सकाळी किंवा संध्याकाळी बनवू शकतो आपण. असा हा पोटभरीचा मेनू आहे. तर अगदी झटपट सोप्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी अगदी परफेक्ट बनतील असे ज्वारीचे फुलके आणि सोबतच मेथीची भाजी रेसिपी पाहणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मेथीची भाजी बनवूया. तर या मेथीची अर्धी जुडी स्वच्छ धुवून बारीक कशी चिरून घेतली. थोडीशी कवळी देठेही घेतलेत, त्यामध्ये अगदीच पानं न घेता देठे घेतलेत. कांदा, लसूण, हिरवी मिरची, तुरीची डाळ आणि तांदळाची जी कणी असते ती भिजवली होती मी 1 तासभर. मोहरीने जिरं लागेल, कढीपत्ता असेल तर. 1 चमचाभर तेल कढईमध्ये गरम केलं. तर यामध्ये मोहरी, अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे. आता मोहरी जिरं चांगली तडतडली म्हणजे यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडा जास्त घालायचा आणि लसूण तर आज मी थोडा कमी घेतला आहे, पण एखादा मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. आता या फोडणीमध्ये लसूण थोडी जास्त घालायची म्हणजे मेथी आपली मस्त अशी खमंग बनते. तर लाल लसूण घेतला होता मी आणि मस्त असं ठेचून घेतला आहे लसूण. आणि हिरवी मिरची, तर हिरव्या मिरच्या 3 ते 4 घेतल्यात मी. तर लाल तिखटही वापरणार आहोत आपण. यासाठी हिरव्या मिरच्या जास्त न घेता हिरवी मिरची बारीक चिरून घेतलीने आता परतवून घेऊ. तर या ठिकाणी आपण हिरवी मिरची चिरून न घेता खरडा वापरला तरी चालेल. हिरवी मिरची, आलं, लसूण यांचा. शेंगदाणे भाजलेलेच होते ते घातलेत. शेंगदाणे असे एकदम थोडेसे भाजून ठेवले म्हणजे हवे तेव्हा आपल्याला असे पालेभाज्यांमध्ये वगैरे असे थोडेसे फोडणीमध्ये घालता येतात. तर मी भाजून ठेवले होते, सालासकटच असे ठेवले, फोडणीमध्ये घालून घेतलेत. आता कांदा चांगला भाजला गेला आहे, पाहू शकता. आता कांदा थोडा भाजत आला आहे, बऱ्यापैकी भाजला आहे कांदा. तर यामध्ये आता टोमॅटो घालूया. तर टोमॅटो अगदी बारीक असं चिरून घेतला आहे मी. तर अर्धा टोमॅटो घेतला आहे या ठिकाणी. आता भाजी आपली तशी कमीच होती, अर्धी जुडी घेतली होती मेथीची. आता टोमॅटोही घालून घेऊ आणि चांगला मऊसत होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची. तर अगदी 2-3 मिनटामध्ये मस्त अशी आपली फोडणी बनवून तयार होते. हवा असल्यास यामध्ये आपण हिंगही वापरू शकतो. कढीपत्ता, आवडीनुसार मसाले नक्कीच वापरू शकतो. तर डाळ फक्त तांदूळ, कणी आणि तुरीची डाळ घेतली होती मी. अगदीच तुरीची डाळ तुम्हाला खायची नसेल तर तुरीच्या डाळीऐवजी मुगाची डाळ घालूनही मस्त अशी सुकी मेथीची भाजी ज्वारीच्या फुलक्यांसोबत मस्त लागते. पण आज या ठिकाणी मी थोडीशी तुरीची डाळ आणि तांदूळमधली जी आपली कणी असते ती 1 तासभर भिजवली होती आणि आता फोडणीमध्ये घालून घेतली. पाहू शकता कांदा, टोमॅटो भाजला होता. आणि आता मेथी, तर मेथी या ठिकाणी मी निवडून घेतली होती आणि बारीक चिरून धुवून पाणी थोडंसं असं पातेल्यामध्ये ठेवून त्यामध्ये थोडं 5 ते 10 मिनटं भाजी आपली ठेवून द्यायची. यामुळे काय होतं की आपण भाजी कितीही धुतली 3-4 वेळा, 4-5 वेळा, तरी पण काही अंशी त्यामध्ये मातीचा एक थर असतो. तर पाण्यामध्ये आपण भाजी आपली धुतल्यानंतर ठेवली म्हणजे जी माती असते त्यामधला जो गाळ असतो खाली बसतो. तर तुम्ही नक्की ही कृती करून पहा. तर आता मेथी घातली आणि यामध्ये हळद घातली आणि 1 अर्धा चमचा मीठ घातले. तर आपल्याला साधारण 1 जुडी असते मेथीची, त्यातली अर्धी जुडी इतकी वापरली मी या ठिकाणी मेथी. आता सुरुवातीलाच मी घातलं मीठ. तर आता मला भाजीचा अंदाज होता म्हणून मी सुरुवातीला मीठ घातलं. जर आपण पहिल्यांदाच बनवत असेल भाजी तर सुरुवातीला आपल्याला भाज्यांचा वगैरे अंदाज येत नाही, तर शेवटी मीठ घातलं तरी चालतं. म्हणजे भाजी कशी शिजल्यानंतर पालेभाज्या कमी होते बनून. तर शेवटी मीठ घातलं म्हणजे आपल्याला भाजीचा अंदाज येतो. आता यामध्ये शेंगदाणा कूट घातला आहे मी, भाजलेला शेंगदाण्याचं कूट पाव वाटी आणि लाल तिखट घातलं आहे, साठवणीचं लाल तिखट. आता या भाजीमध्ये थोडंसं पाणी घालून 1-4-5 मिनटं शिजवली मी.
नुसतंच पानं न घेता थोडी देठं कोवळी घेतली म्हणजे भाजी अशी एकदमच अशी व्यवस्थित सडसडीत अशी बनली जाते, अशी गिलगिलीत न होता. तर पाहू शकता या ठिकाणी मिक्स करून घेतले मी. तर मसाले वगैरे घातल्यानंतर अजिबात न हलवता हलकंसं पाणी घालून मी शिजवली होती भाजी. आणि आता 4-5 मिनटानंतर पाणी थोडं आटलं होतं तर अशी भाजी मिक्स करून घेतली, पाहू शकता. आणि आता शेवटी एक 2 ते 3 मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून ही भाजी वाफवून घेऊ. म्हणजे भाजीला मस्त असं तेल सुटलं जाईल आणि भाजीमध्ये असलेलं पाणी असेल ते पाणी पूर्ण आटलं म्हणजे ही भाजी अशी मस्त सुकी बनली जाते. तर यामध्ये शेंगदाणा कूट घातला म्हणजे भाजी अशी मस्त सुकीच बनते. तर आता तुम्हाला तुरीची डाळ आणि कणी वापरायची नसेल तर फक्त मुगाच्या डाळीमध्ये आपण ही सुकी भाजी बनवू शकतो, किंवा चिरायच्या आधी जरी नुसतीच अशी खुडून आपण बनवतो भाजी, जसं की लांब लांब अशी, तर ती ही भाजी खूपच छान बनते त्या पद्धतीने. तर मी तर आज अशी बनवली. तर आवडली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा भाजी तुम्हालाही कशी वाटली. तर शेंगदाण्याऐवजी जर हिरवे मटार असतील तेही घालू शकतो आपण. तर पाहू शकता लाल तिखट आणि हिरवी मिरची असं कॉम्बिनेशनमध्ये भाजी बनवली. आता शेवटी एक 2-3 मिनटं झाकण ठेवून या ठिकाणी मी भाजी वाफवून घेतली. मस्त असं तेल सुटलं गेले भाजीला. मस्त आपली मेथीची अशी खमंग भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर आता भाजी मी बाजूला काढून घेते. आणि आता ज्वारीचे फुलके पाहूया. तर हे ज्वारीचे फुलके आपण साधारण फुलके म्हटलं की छोटेच बनवतो, पण या ठिकाणी मी खूप जास्त मोठे नाही छोटे नाही असे बनवलेत, किंवा आपण याला छोट्या भाकरी बोलू शकतो, ज्वारीच्या भाकरी. तर पाहूया आता ज्वारीचे फुलके. तर आता या वाटीने मी 2 वाटी पीठ घेतले, ज्वारीचं पीठ चक्कीमधून दळून आणलेलं, अगदी बरोबर 2 वाटी घेतले. आणि आता याच वाटीने 1 वाटीभर पाणी तव्यामध्ये गरम करायला ठेवले, किंवा आपण पातेल्यामध्ये जरी गरम करायला ठेवलं तरी चालेल पीठ. पण आता या ठिकाणी मी परात घेतली. आता पीठ जे आहे ते चाळून घेऊ. तर 2 वाटी पीठ घेतलं ज्वारीचं आणि आता ते चाळून घेऊ. तर थोडंसं पीठ चाळून घेतलं म्हणजे काय होतं, यामध्ये कोंडा वगैरे असतो तर तो निघून येतो आणि भाकरी थापताना किंवा भाकरी खाताना वगैरे आधीमध्ये आपल्याला कचकच असं लागत नाही. तर पाहू शकता मी मस्त पीठ चाळून घेतलं होतं. 2 वाटी पीठ ज्वारीचं आणि असा कोंडा निघतो, पाहू शकता. बाजूला काढून टाकायचं आहे. तर आता भाकरीला लावण्यासाठी ह्याच्यातूनच थोडंसं पीठ मी काढून घेतलं आहे, अगदी थोडंसं. तर 2 वाटी. तर यामध्ये साधारण आपल्या छोटे फुलके 5 ते 6 किंवा जास्तीत जास्त छोटेच बनवले तर 6-7 बनवून जातील. तर पाहू आता किती होतात बघू आपण. तर थोडंसं पीठ मी तर काढून घेतलं आहे, पाहू शकता, भाकरीला लावण्यासाठी. आता पीठ चाळीपर्यंत आपलं तव्यामधलं पाणी गरम झालं आहे. 2 वाटी पिठासाठी 1 वाटी पाणी घेतलं होतं मी. तर पाण्याला चांगली उकळी काढायचं आणि हे पाणी आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. किंवा जर आपल्याला असं तवा वगैरे उचलायला अवघड जात असेल, सुरुवातीला पहिल्यांदा आपण जर बनवत असेल भाकरी, तर बेस्ट वे असं आहे की सोपी पद्धत अशी आहे की तव्यामध्ये पाणी न करता सरळ आपण एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून, छोट्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून यामध्ये घातलं तरी चालेल. आदनही म्हणतो आपण असे, गरम पाणी उकड काढूनही बोलतो. तर किंवा जर मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घातलं तर त्यामध्ये पाणी गरम करून हे पीठ घालून मिक्स केलं, या पद्धतीने होतं. पण मी असं केलं आहे. तर आता थोडंसं गरमच आहे ते. जर अगदीच आपल्याला गरम वाटत असेल तर एखाद्या चमच्याने, किंवा जर आपल्याला हाताला सहन होत असेल तर मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाण्याचा हात लावून आपल्याला पीठ आहे. तर सुरुवातीला जास्त पाणी न घालता आता जे आपण पाणी घातले गरम त्यामध्येच पीठ मळण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर लागत असेल तर पाण्यामध्ये हात बुडवून आपल्याला हे पीठ अगदी मऊसूत असं छान मळून घ्यायचं आहे. एक 3-4 मिनटं पाण्याचा हात लावून पाणी मळून घ्यायचं आहे. तर इथं बाजूला पाणी घेतलं होतं मी, पाहू शकता. तर जेवढं आपण हे पीठ मळू तेवढे आपले फुलके मस्त असे बनले जातात. तर अगदी मऊसूत असं पीठ मळून घेतलं मी, पाहू शकता. ज्वारीचं पीठ गरम पाण्याचा वापर करून किंवा उकड काढूनही बोलू शकतो आपण. पीठ तर छान मळून झालं आहे. तर आता भाकरी किंवा आपले फुलके जे आहेत ते लाटायला घेऊ. तर लागेल तसं पाणी घालून मस्त असं पीठ मळून झालं आहे. तवा एका बाजूला गरम करायला ठेवला आणि आता आपला छोटा लिंबू असतो त्यापेक्षा थोडंसं पीठ मोठं थोडंसं जास्त घेतलं आहे आणि पोळपट घेतलं आहे आणि त्यावर पीठ घालून भाकरी थापून घेऊ.
ज्वारीचे जे फुलके, आता फुलके म्हटलं तर आपण थोडे छोटेच बनवतो, पण या ठिकाणी मी खूप छोटेने मोठेने असे थापून घेतले, पाहू शकता. किंवा अगदीच आपण छोटे बनवले तरी चालतील. तर खूप जास्त जाड नाही पातळ नाही असे थापून घेतलेत. आणि आता ही वरची बाजू आहे थापलेली ती खाली आणि खालची बाजू वर येईल या पद्धतीने तव्यामध्ये असे घालून घ्यायचे, पाहू शकता. तर आपण भाकरी थापल्यानंतर जी वरची बाजू होती भाकरीची ती तव्यावर खाली जाईल या पद्धतीने घालून घेतली. तर तवाही चांगला गरम झाला होता. तर आता या ज्वारीच्या भाकरीला पाणी लावून घेऊ. तर आता पाणी लावल्यानंतर एक 10 सेकंदभर ठेवून देऊ, म्हणजे अगदीच जी ओली आपली भाकरी आहे ती न परतता एक 10 नंबर आपले मोजून होतील, म्हणजे एक 10 सेकंद 10 नंतर आपण हे परतवून घ्यायची. तर पाहू शकता एक 10 सेकंदामध्येच थोडीशी हलकी सुकते ती पाणीवरचं. तर आता परतवून घेऊ. तर पाहू शकता या पद्धतीने किती मस्त कलर आला आहे. तर तवाही चांगला गरम झाला होता. अगदीच खूप जास्त तव्याला आग येणार नाही याची काळजी घ्यायची. आता ही भाकरी भाजली जाते तोवर या ठिकाणी मी दुसरी ज्वारीची भाकरी ती, तर पीठ असं मळूनच आपल्याला लाटायचं आहे. तर आता अजून बाकी होती भाजायची. तर आता आपली एक भाकरी भाजली जाते तोवर या ठिकाणी मी दुसरी थापून घेतली आणि आता गॅस चालू करून त्यावर असे पाहू शकता. तर मस्त असे फुगले जातात ते ज्वारीचे फुलके. या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा. तर अगदी जवळजवळ सगळेच फुलके मस्त असे फुगले जातात या पद्धतीने. ज्वारीच्या पिठाची उकड काढून किंवा गरम पाणी वापरून जेव्हा आपण बनवतो आणि अगदीच आपल्याला कडक अशी लागत असेल तर चांगले भाजून घ्यायचं, किंवा मऊसूत असे फुलके लागत असतील तर थोडे फुगले म्हणजे काढून घ्यायचे ते बाजूला, खूप जास्त वेळ न भाजता. पाहू शकता मस्त किती कलरही सुंदर आला आहे. या पद्धतीनेच मी बाकीचे फुलके बनवून घेतले. तर 2 वाटी पिठामध्ये जवळजवळ 6 इतके आपले फुलके मस्त बनले होते. मस्त सगळे फुलले होते आणि मेथीच्या भाजीसोबत खाण्यासाठी तयार आहेत. तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच लाईक शेअरही करा. नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना पाठवा. तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.